कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. नव्या दवाखान्यावर काँग्रेसचा सवाल. नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर आरोप. आरोपानंतर शिवसेना गटनेते निकेतन पाटणे यांचे स्पष्टीकरण. वेताळ बांबर्डे पणदूर सीमेवरील रखडलेल्या अपूर्ण लेनचे काम अखेर सुरू. 5 वर्षांनंतर कामाला सुरुवात. अलिबाग तालुक्यातील उमठे धरणाचा पाणी प्रश्न ऐरणीवर. डॉक्टर सचिन राऊळ आक्रमक. मुबलक पाणी पुरवठ्याची मागणी. आणि भारतात पहिल्यांदाच स्वॅम्प पोलीस गस्त उपक्रमाची सुरुवात. रत्नागिरीत पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन. पाहुयात सविस्तर वृत्त. काही दिवसांपूर्वीच म्हणजे 9 एप्रिल 2026 रोजी खेड नगर परिषदेमार्फत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले आणि आता त्या दवाखान्यावरून नवीन वाद समोर येताना पाहायला मिळतोय. काय आहे हा नेमका वाद, तो आपण पाहूयात. 9 एप्रिल 2026 रोजी खेड नगर परिषदेमार्फत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले. या दवाखान्याचे उद्घाटन राज्याचे गृहराज्यमंत्री तसेच आमदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते करण्यात आले. परंतु या नवीन सुरू केलेल्या दवाखान्याविरोधात खेड शहर काँग्रेसच्या वतीने आवाज उठवण्यात आला आहे. 3 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेला शासनाचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या इमारतीमध्ये सुरू असताना नागरिकांना मोफत औषधोपचार मिळत असताना देखील हा नवीन दवाखाना सुरू करण्याचा घाट नगर परिषदेने का घातला? खेड नगर परिषद खेडमधील नागरिकांची लूटमार करत असल्याचा थेट आरोप गौस खतीब यांनी केलाय. परवाच खेड नगर परिषदने इथे एक दवाखाना म्हणून चालू केलेला आहे. त्याच्या शेजारीच शासनाचा आपला दवाखाना म्हणून चालू आहे आणि तिथं मोफत सेवा दिली जाते. पेशंट तिथं आल्यानंतर तिथं मोफत सुविधा असताना हे दवाखानं खोलायचं कारण का? त्याचं उद्घाटनच परवा काहीतरी मंत्री महोदयांनी केला. माझं असं म्हणणं आहे नगर परिषदला की मोफत दवाखाना ह्या आपल्या नगर परिषदेच्या इमारतीत असताना हे नवीन दवाखानं उघडायचं कारण का काय? तसेच 3 वर्षापूर्वी उषाताई बुटालांच्या नावाने हॉस्पिटल तिथं कोविडला चालू केलं. त्याच्यावरती 15 ते 20 लाख रुपये खर्च केलं. असे खेड शहरातल्या जनतेच्या पैशाची अक्षरशः नगरपालिका लूट करत आहे. आज ह्या हॉस्पिटलला आल्यानंतर तिथं मी माहिती घेतली, तर तिथं माहिती घेतल्यानंतर आम्हाला असं सांगण्यात आलं की बाबा CBC काय टेस्ट होतो त्याचे 120 रुपये ते घेतात. बाकीचे असं त्यांचं इतर रेट कार्ड मी बघितला. पण माझं असं म्हणणं की तिथंच शेजारी आपला दवाखाना म्हणून आहे, त्या दवाखान्यात पेशंटला मोफत सुविधा दिल्या जातात. मग इथं हे हॉस्पिटल का? आणि ते पैशाची लूट आपल्या खेड शहरातल्या माझ्या जनतेची होत आहे. मी तेव्हाही सांगितलं होतं की 100% जरी सत्ता त्यांची असली तरी 40% जनता खेड शहरातली ही आमच्याबरोबर आहे आणि आम्ही काँग्रेसवाले वेळोवेळी ह्याचा आवाज उठवणारच आणि उठवणार. ह्याच्या पुढेही आम्ही उठवू. आज जी आमच्या खेड शहरातल्या जनतेच्या पैशाची ही लूट चालली आहे, हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि हे लवकरच आम्ही प्रकरण आरोग्य विभागाकडे आम्ही नेणार आहोत. तसेच आमचे नेते नानाभाऊ पटोले त्यांच्याकडे मी आत्ताच त्यांच्याकडे बोललो आणि त्यांना मी सांगितलं हा सगळं सविस्तर माहिती दिली. तेव्हा खेड शहरातल्या जनतेची लूट ही थांबली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही काँग्रेसवाले हे आवाज उठवणारच. 2 दिवसापूर्वीच या ठिकाणी खेड नगर परिषदेने सर्वसामान्य आणि गरीब नागरिकांसाठी दवाखान्याची सोय केली. माझाच मुलगा काल या दवाखान्यामध्ये आला. फक्त त्याचं डोकं दुखत होतं. 230 रुपये त्याचं बिल झालं. त्यात त्याला सांगितलं की तुला 30% डिस्काउंट झाला. आणखीन परत त्यांनी 2 औषधं त्यांची बाहेरची लिहून द्यायचा प्रयत्न केले. म्हणजे जवळजवळ नुसतं डोकं दुखण्यासाठी सर्वसामान्य आणि गरीब माणसाला जर 400 रुपये द्यायला लागत असतील तर हे सर्वसामान्य नागरिकांची या ठिकाणी नगरपालिका लूट करते असं मी म्हणेन. प्रशासनाला राष्ट्रवादी काँग्रेस खेडकडनं एवढीच आमची विनंती आहे की सदर होणारी जी लूट आहे ही थांबली पाहिजे
आणि सर्वसामान्य जनतेला परवडेल अशा ह्या पैशामध्ये त्यांची या ठिकाणी सोय झाली पाहिजे. काँग्रेसच्या या आरोपानंतर नगर परिषदेचे नगरसेवक तसेच शिवसेना गटनेते निकेतन पाटणे यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिले असून सर्व आरोपांना त्यांनी सडेतोड उत्तर देखील दिले आहे. काँग्रेसचे सर्व आरोप निराधार आणि दिशाभूल करणारे असल्याचं पाटणे यांनी स्पष्ट केलं आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की ना नफा ना तोटा या बेसिसवरती हा दवाखाना सुरू केलेला आहे. त्याच्यामुळे कुणीही गैरसमज करून घेऊ नये की आपल्या दवाखान्यामध्ये मोफत उपचार सुरू असतानाच खेड नगर परिषदेने हा जो का दवाखाना उभा केला आहे तो पैसे घेऊन सुरू केलेला आहे. हा पहिला गैरसमज पूर्णपणे खोटा आहे आणि धांदाच खोटा आहे. याचा मी पहिल्यापर्यंत निंदा करतो की असे जे कोण आरोप करतायत ते तर आमच्यावर आरोप करत नाहीयेत, ते नगरपालिका प्रशासनावर आरोप करत नाहीयेत. आम्ही इथे बसलोय ते लोक त्यांच्यावर आरोप करत नाहीत, तर ते ह्या खेड शहराच्या जनतेची प्रतारणा करत आहेत. तुम्ही जनतेशी निगडीत जो आरोग्यविषयक जो संवेदनशील विषय आहे त्या विषयामध्ये हात घाला, नक्कीच तुम्ही प्रश्न मांडा, परंतु ते प्रश्न मांडताना तुम्ही देखील ह्या एका गोष्टीचं भान ठेवा की जी गोष्ट 16 वर्षापासून जी बंद पडली होती त्या चांगल्या पद्धतीने आपण जनतेच्या सेवेमध्ये पुन्हा कार्यान्वित करत आहोत. त्याबद्दल देखील आपण आपल्याबरोबर आमच्याबरोबर काम करा. आम्ही नेहमीच आपलं स्वागत करू. अशी जर आपली कुठची सूचना आली तर आपण त्या सूचनांचं नक्कीच आदर करू, त्याचं पालन करू आणि त्याच्यावर मार्ग काढू. परंतु कुठच्याही पद्धतीचे गैरसमज करून त्याच्यावरती आरोप करणं हे आम्ही खपवून घेणार नाही. आणि म्हणूनच हा जो खेड नगर परिषद संचलित आणि खेड घरडा हॉस्पिटल्स नवेल यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेला हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे दवाखाना हा पूर्णपणे आपण ना नफा ना तोटा या बेसिसवरतीच कार्यान्वित केलेला आहे. त्याचे नाममात्र शुल्क आहेत आणि कुठच्याही पद्धतीच्या रुग्णाला तिथे योग्य ती आरोग्य सेवा मिळावी याच दृष्टीने आमची वाटचाल आहे. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नगर परिषद दवाखाना त्याचं उद्दिष्टच हे आहे की खेड शहर आणि शहरात लागत जो परिसर आहे तिथले जे गरजू आणि दुर्बल घटकातील जे काय रुग्ण आहेत त्यांचे योग्य ते उपचार माफक दरात केले जातील याच उद्देशाने हा दवाखाना आपण कार्यरत केला आहे. त्याचे दर देखील तसेच ठेवलेले आहेत. आज आपण पाहिलं तर इन जनरल खाजगी दवाखान्यामध्ये जर का पेशंट गेला तर त्याचं एक ओपीडी 300 ते 400 रुपयांची एक ओपीडी असते, तपासणी जी असते त्याच्यामध्ये गोळ्या दिल्या जातात, काही ठिकाणी नाही दिल्या जात. परंतु आपण या ठिकाणी माफक दरामध्ये म्हणजे जिथे 200 आणि 300 किंवा 400 ओपीडी आहे त्या ठिकाणी नाममात्र 50 रुपये शुल्क ठेवून अशा रुग्णांची तपासणी केली जाते. त्यानंतर त्यांना जर लागल्यास गरज भासल्यास आपण तिथे इंजेक्शन IV याची सुविधा केलेली आहे. तिथे औषध देखील आपण त्या ह्याच्यावर उपचार दरम्यान मोफत दिले जातो. आणि हे जर होत असताना जर का त्या रुग्णाला पुढे जाऊन दुसरे त्यांना तुमची सुविधा द्यायची असतील किंवा उपचार दिले जायचे असतील तर ती देखील आपण इथे सुविधा कार्यान्वित केली आहे. आज आपण हा दवाखाना सुरू करत असताना आपण 3 फेज ठेवलेले आहेत, फेज 1, फेज 2, फेज 3. या फेजचा एवढंच उद्दिष्ट आहे की आपण जेव्हा फेज 1 मध्ये आता OPD, डे OPD, कन्सल्टन्सी, नंतर ऍडमिशन असे विविध विभागातील आपण उपचार इथे कार्यान्वित केलेले आहेत. कालांतराने आमचं उद्दिष्ट एकच आहे की जे समाजातील गरजू आणि घटक जे दुर्बल घटक लोक आहेत, गरजू रुग्ण आहेत त्यांची प्रसूती देखील आपण या दवाखान्यामध्ये केली जाईल, जेणेकरून आजपर्यंत आवाच्या सव्वा खर्च जो होतोय, आज प्रसूती नाही बोललं तरी एक नॉर्मल प्रसूतीला 40 ते 50 हजार रुपये खर्च आहे आणि ती जर का आपण तुमची सर्जरी केली तर ते 80 ते लाखाच्या घरात जात आहे. परंतु अशा रुग्णांना कुठेतरी एक दिलासा मिळावा त्यांच्या पद्धतीने आपण कुठेतरी हे केलेलं आहे. त्याच कारणाने आपण हा दवाखाना उभा करत आहे. आणि जर का 40% नागरिक तुमच्यासोबत असतीलच तर ते 40% नागरिकांसाठी देखील आम्ही काम करत आहोत. आणि ह्याचा प्रत्येक म्हणूनच आम्हाला ह्यापूर्वी आमच्या मंत्री महोदयांच्या सन्माननीय योग्यतांच्या माध्यमातून या खेड शहरामध्ये बंद पडलेलं नाट्यगृह आहे ते देखील आपण कार्यान्वित केलं. आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने शुभेच्छांनीच आम्ही पुढची देखील वाटचाल करीत आहोत. जनता तुमच्याबरोबर आहे, जर का तुमच्याबरोबर आहे तर त्यांचे आशीर्वाद देखील आमच्याबरोबर आहेत. आणि म्हणूनच इथे एक आपली सत्ता देण्याचं काम या जनतेच्या आशीर्वादाने आम्ही इथे आलेलो आहोत. 21 जण आम्ही या ठिकाणी बिनविरोध म्हणजे निवडणुकीच्या माध्यमातून सर्वाधिक निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही इथे आलेलो आहोत आणि जनता आमच्याबरोबर देखील आहे हे मी शाश्वतपणे सांगू शकतो.
मुंबई गोवा महामार्गावरील वेताळ बांबर्डे पणदूर सीमेवरील रखडलेल्या अपूर्ण लेनचं काम अखेर सुरू करण्यात आलंय. मागील 5 ते 6 वर्षांपासून या ठिकाणी काम अर्धवट स्थितीत असल्याने वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनचे काम अपूर्ण असल्याने या ठिकाणी अनेक अपघात घडले होते. या अपघातांमध्ये काहींना आपला जीव गमवावा लागला तर अनेक जण जखमी झाले होते. तसेच महामार्गालगत असलेल्या लोकवस्तीला देखील धोका निर्माण झाला होता. स्थानिक नागरिकांकडून आणि वाहन चालकांकडून वारंवार मागणी होत असताना अखेर प्रशासनाने या कामाला सुरुवात केली आहे. सध्या अपूर्ण लेनचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून लवकरच हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. या कामामुळे अपघातांचे प्रमाण कमी होऊन वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे. चिपळूण शहरासह ग्रामीण भागात वाढत चाललेल्या अवैध भंगार गोडाऊन विरोधात हिंदू राष्ट्र समन्वय समिती आक्रमक झाली आहे. नागरी वस्तीच्या मध्यभागी सुरू असलेल्या भंगार गोदामांमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत असल्याचा दावा समितीने केला आहे. अवैधरित्या सुरू असलेली भंगार गोडाऊन तात्काळ बंद करण्यात यावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे. यासाठी 27 एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम देखील देण्यात आला आहे. चिपळूणमधील सावरकर सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत शहरातील भंगार गोदामांचे व्हिडिओ आणि फोटो मोठ्या पडद्यावर दाखवत प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष हेमंत चितळे आणि प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी करत नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला. नमस्कार. आज हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने चिपळूण शहर आणि शहराच्या आजूबाजूला असलेल्या ग्रामीण भागामध्ये जे अवैध भंगार व्यवसाय सुरू आहेत या संदर्भात आज इथे पत्रकार परिषद आम्ही घेतो आहोत. आपण पाहतो आहोत की चिपळूण शहर आणि शहराच्या ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी भंगार व्यवसाय सुरू जे आहेत यातील बरेचसे अवैध भंगार व्यवसाय आहेत असं लक्षात येत आहे. या व्यवसायांच्या ठिकाणी आता औद्योगिक जे भंगार आहे किंवा व्हेइकलचे भंगार आहेत अशा प्रकारचे भंगारही तिथे विक्री केलं जातं आहे आणि हे भंगार व्यवसाय लोकवस्तींमध्ये पण सुरू आहे. आज नागावे या ठिकाणी जो काय प्लास्टिक रिसायकलिंगचा जो गोदाम होतं त्याला जी आग लागली त्या आगीचं प्रमाण एवढं होतं की तिथे आपल्याला 2 भागातून अग्निशमन दल मागवून ती आग आटोक्यात आणावी लागली. पण अशा प्रकारचे हे जे गोदाम आहेत हे ठिकठिकाणी असल्यामुळे आणि लोकवस्तीत असल्यामुळे असं जर प्रकार त्या ठिकाणी जर झाला तर तो लोकवस्तीसाठी अतिशय घातक आहे. काही ठिकाणी तर केमिकल ड्रम यांचं वॉशिंग करून त्याचं पाणी नदीच्या ठिकाणी सोडून ते ड्रम्स विक्री केली जात आहेत. त्यांच्याकडे पण कुठल्याही प्रकारचं अधिकृत परवाने आहेत असं आढळून येत नाही. तर या संदर्भात आम्ही आता जे इथे महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ आहे त्याचं जे प्रादेशिक कार्यालय आहे त्यांनाही आम्ही या संदर्भातलं निवेदन दिलेलं आहे. याआधी आम्ही जिल्हाधिकारी आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिलं होतं. हे निवेदन डिसेंबर आणि जानेवारीमध्ये आम्ही दिलं होतं. पण त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं त्यांनी उत्तर आम्हाला अजूनपर्यंत दिलेलं नाही आहे. शेवटी आम्ही पालकमंत्र्यांना या गेल्या आठवड्यात निवेदन दिलेलं आहे आणि पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना त्या संदर्भामध्ये आदेश दिलेले आहेत की या संदर्भात लक्ष घालून त्वरित कारवाई करण्यात यावी. अलिबाग तालुक्यातील उमठे धरणाच्या पाणी प्रश्नावर जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सचिन राऊळ यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने हा मुद्दा जिल्हा परिषद सभेत चर्चेचा विषय ठरला. चौल जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांसह आदिवासी बांधवांना मुबलक आणि शुद्ध पाणी पुरवठा मिळावा अशी मागणी त्यांनी केली. सभेदरम्यान उमठे धरणातील पाणी व्यवस्थापनाबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. पाणी साठवण क्षमता वाढवणे, वितरण व्यवस्था सुधारणा, धरणातील गाळ उपसा आणि गळती रोखण्यासाठी उपाययोजना यावर भर देण्यात आला. सध्या परिस्थितीत पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनत असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आली. भविष्यातील पाणी पुरवठ्यासाठी ठोस नियोजन आवश्यक असल्याचे डॉक्टर सचिन राऊळ यांनी यावेळी स्पष्ट केले. या बैठकीमुळे उमठे धरणाच्या पाणी प्रश्नावर लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. उमठे धरण 1978 साली सुरू झालं. या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता सुमारे 87 दशलक्ष घनफूट आहे. आज जवळपास 48 वर्ष पूर्ण झाली. पण अत्यंत गंभीर बाब म्हणजे या 48 वर्षात एकदाही धरणाचा गाळ काढला गेलेला नाहीये. उमठे धरण 1995 साली जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले आहे. पण त्यानंतर आजपर्यंत देखील गाळ काढण्यात आलेला नाहीये.
सभापती महोदय, या धरणावर 33 आदिवासी वस्त्या वाड्या आणि 47 गावे अवलंबून आहेत. म्हणजे हा प्रश्न केवळ एका गावचा नाही तर हजारो लोकांच्या जगण्याचा प्रश्न आहे. सभापती महोदय, आज परिस्थिती अशी आहे की डिसेंबर मध्येच 1 दिवस आड पाणी येत आहे, जानेवारी फेब्रुवारी मध्ये 2 दिवस आड पाणी येत आहे आणि आता मे महिन्यामध्ये 3 दिवस आड पाणी येत आहे. ही वस्तुस्थिती आहे. पण मग एकीकडे आपण महिला सक्षमीकरणावर बोलतो, दुसरीकडे वास्तव काय? आजही आपल्या भागातील महिलांचं आयुष्य घर आणि पाणी याभोवतीच फिरत आहे. आज पाणी मिळते की नाही, मिळालं तर किती वेळ मिळेल आणि नाही मिळालं तर पुढे कधी मिळेल याची काहीच खात्री नाही. ही परिस्थिती बदलणार कधी? अध्यक्ष महोदय, आपण इथे मोठ्या विकासाच्या योजना प्रकल्प घोषणा करतो, पण माझा सरळ प्रश्न आहे की मूलभूत गरजा पूर्ण होत नसेल तर हा विकास नक्की कोणासाठी? रत्नागिरीतील नारायणमळी, कांदळवन, नाचणे येथील देशातील पहिल्यांदाच स्वॅम्प पोलीस गस्त उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि हवेत फुगे सोडून या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, NSG कमांडर गुरविंदर सिंग, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश रसाळ आणि सरपंच भैया भोंगळे उपस्थित होते. खाडी किनारी घनदाट कांदळवन आणि दलदलीच्या संवेदनशील भागात गस्त घालणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत होते. मात्र आता कायक बोटच्या माध्यमातून या भागात प्रभावी गस्त घालण्यात येणार आहे. दुर्घटना किंवा संशयास्पद हालचाल आढळल्यास स्वॅम्प पोलीस तात्काळ प्रतिसाद देऊ शकतील. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या या पुढाकारामुळे समुद्र किनारपट्टीवरील कांदळवन संरक्षणासाठी हा देशातील पहिला उपक्रम ठरत असून भविष्यात किनारपट्टी सुरक्षेसाठी दिशादर्शक ठरणार आहे. कोकणातील विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी ठरणारं कोकण अभ्यास वर्ग विद्यार्थी संमेलन चिपळूणमध्ये आयोजित करण्यात आलं आहे. 25 आणि 26 एप्रिल रोजी इंदिरा सांस्कृतिक केंद्रात हे 2 दिवसीय संमेलन पार पडणार असून विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर, डॉक्टर तात्याराव लहाने, उद्योजक विठ्ठल कामत, भूषण पटवर्धन, अविनाश धर्माधिकारी, मृदुला भाटकर आणि अतुलचंद्र कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हे संमेलन प्रेरणादायी ठरणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं. चतुरंग प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित या उपक्रमाबाबत संचालक विद्याधर निमकर यांनी ही माहिती दिली असून कोकणातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय. नमस्कार. चतुरंगाच्या ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज चालतात त्यातली कोकण अभ्यास वर्ग ही एक ठळक ॲक्टिव्हिटी आहे आणि त्याच्या अंतर्गत होणारे चतुरंगाचे निवासी अभ्यास वर्ग, निर्धार निवासी अभ्यास वर्ग, सर्वोत्तम विद्यार्थी गडबोले पुरस्कार, या सगळ्या ॲक्टिव्हिटीचा एक खूप छान टप्पा म्हणजे निवासी वर्गाला 30 वर्ष पुरी झाली, निर्धार वर्गाला 20 झाली, सर्वोत्तम सोहळ्याला 25 वर्ष पुरी झाली आणि म्हणून अशी कल्पना चतुरंगाने वर्कआउट केली आहे की या सगळ्या ॲक्टिव्हिटीमधनं जेवढे विद्यार्थी या ॲक्टिव्हिटीतून पुढे गेले या सगळ्या विद्यार्थ्यांचं एक संमेलन आपण भरवूया आणि म्हणून या विद्यार्थी संमेलनाची रचना चतुरंगाने येत्या 25-26 एप्रिल रोजी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र इथे केलेली आहे आणि याच्यामध्ये या सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरता आपण खूप मोठ्या नामवंत व्यक्तींना बोलवलेलं आहे की जे वेगवेगळ्या विभागातली अत्यंत एक्सपर्ट किंवा मातब्बर अशी व्यक्तिमत्व म्हणता येतील. त्याच्यामध्ये कोण कोण आहेत असं सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये मी नावं घेईन. डॉक्टर अनिल काकोडकर आहेत, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ. डॉक्टर तात्याराव लहाने आहेत की जे मेडिकलच्या विद्यार्थ्यांशी बोलतील. डॉक्टर भूषण पटवर्धन आहेत की जे या संमेलनाचं संमेलनाध्यक्षपद भूषवतील. त्याच्यामध्ये अविनाश धर्माधिकारी आहेत चाणक्य मंडळचे, जे या संमेलनाचं उद्घाटक म्हणून प्रमुख उद्घाटक म्हणून काम पाहणार आहेत. ज्याच्यामध्ये एक स्वतंत्र वेगळी काही सत्र देखील आहेत. त्याच्यामध्ये न्यायमूर्ती मृदुला भाटकर तारुण्य आणि त्याच्या संदर्भातल्या गोष्टी याच्याविषयी एक वेगळं व्याख्यान त्यांचं योजलेलं आहे. संपूर्ण देशाच्या संदर्भात विचार करताना राष्ट्रीय सुरक्षा आणि आपण त्याच्याशी कसे कनेक्टेड आहोत याच्याबद्दल अतुलचंद्र कुलकर्णी IPS अधिकारी हे आपल्या सगळ्यांशी त्यावेळी संवाद साधतील. उद्योजक क्षेत्रातली जी मुलं आहेत त्यांच्याशी बोलण्याकरता विठ्ठल कामत येणार आहेत. अर्थक्षेत्रातलं काम करणारी जी मुलं आहेत, चार्टर्ड अकाउंटंट किंवा कमर्शियल व्यापार या संदर्भातली, त्यांच्याबरोबर घातसूत्रचे लेखक दीपक करंजीकर बोलायला येणार आहेत. इंजिनिअरिंग क्षेत्रातली अभियांत्रिकीतली जेवढी मुलं असतील त्या सगळ्या मुलांबरोबर संवाद साधायला डॉक्टर भूषण केळकर
जे AI एक्सपर्ट म्हणून आताच्या काळातले ओळखले जातात ते येणार आहेत. खेड तालुक्यातील भडगाव पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य संग्राम कदम यांनी अंबाई गावातील डॉक्टर स्वप्नील शिवाजी दयाळकर यांची सदिच्छा भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी तुळजापूरवरून आलेले त्यांचे मित्र डॉक्टर अन्सारी, डॉक्टर बजरंग देवकर आणि डॉक्टर यश श्रीनामे यांच्यासोबतही संग्राम कदम यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. खेड तालुक्यात नागरिकांसाठी लवकरच आरोग्य कॅम्प आयोजित करण्याचा मानस असल्याचं संग्राम कदम यांनी सांगितलं. या उपक्रमासाठी सर्व डॉक्टरांनी सहकार्य करावं अशी विनंती देखील त्यांनी केली आहे. या भेटीदरम्यान माजी सरपंच तुकाराम सकपाळ, सचिन उर्फ बबलू सकपाळ आणि मिलिंद सकपाळ उपस्थित होते. या उपक्रमामुळे तालुक्यातील आरोग्य सेवेला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील SSPM मेडिकल कॉलेज पडवे येथे पदवीदान समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी खासदार नारायण राणे यांनी शेकडो डॉक्टर सिंधुदुर्गातून तयार झाले याचा अभिमान आणि आनंद आहे असं भावनिक उद्गार काढत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाची सुरुवात खासदार नारायण राणे, नीलमताई राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने झाली. महाविद्यालयाच्या डीन यांनी संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा सादर केला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात पदवी स्वीकारत वैद्यकीय क्षेत्रातील नवी वाटचाल सुरू केली. यावेळी नव्या डॉक्टरांनी वैद्यकीय शपथ घेत समाजसेवेचा संकल्प केला. पालकमंत्री नितेश राणे यांनीही तरुण डॉक्टरांना समाजासाठी काम करण्याचे आवाहन केले. पालकमंत्र्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू, शिक्षकांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि विद्यार्थ्यांच्या नव्या स्वप्नांनी हा सोहळा भारावून गेला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हा पदवीदान समारंभ अभिमानाचा क्षण ठरला आहे. पेण तालुक्यातील श्रीमती सुभद्राबाई महादेव पाटील माध्यमिक विद्यालय वरवणे येथील कर्मचारी पांडुरंग हरिभाऊ तोंडिलकर यांचा सेवापूर्ती सोहळा विद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात पार पडला. तब्बल 26 वर्षे प्रामाणिक सेवा बजावल्यानंतर त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त विद्यालयाच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पांडुरंग तोंडिलकर यांनी 1999 साली विद्यालयात कर्मचारी म्हणून रुजू होत आपल्या कार्याचा प्रारंभ केला. सुरुवातीच्या काळात रस्ता, वीज आणि पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असतानाही त्यांनी निष्ठेनं काम केलं. शांतता, मनमिळावू आणि कर्तव्यदक्ष स्वभावामुळे त्यांनी शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले. या सेवापूर्ती सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला शिक्षक, कर्मचारी, ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक सचिन धनावडे यांनी केले. भावनिक वातावरणात पांडुरंग तोंडिलकर यांना निरोप देण्यात आला. डोक्यावरती आणायला लागायचं, मला आणणार कोण? मग तिथं नाना होते सर, फक्त म्हणले फेरवडी सर की आपल्याला हे पुस्तकांचं वाचकं शाळेत नाही यायचं, एवढंच बोलले. नाना म्हणले ठीक आहे आणि घेऊन आले. आणि ही जी माणुसकी होती ही सरांनी पाहिली आणि अशीच व्यक्ती आपल्याला एक शिपाई म्हणून हवी अशी कल्पना त्यांच्या मनामध्ये आली. मी म्हणेन PR पाटील सरांचं जे काय म्हणजे मी आभार मानेन, ते आता नाही तिथे, पण मी आभार मानेन कारण त्यांच्यामुळेच आपल्याला नानांसारखं हिरा या शाळेला मिळाला. आठवत आहे रमेश पाटलांनी शाळा बांधली. नानाला माझ्या ते 6 महिन्यामध्ये झाले होते. तर नाना मला बोलला संदीप काही वरती एखादा रोड कार्ड म्हणून, त्यावेळी आम्ही प्रस्ताव बाहेर दिला. काकाही लगेच तो प्रस्ताव मंजूर केला आणि तो रमेश पाटलाला काम दिलं. आणि त्याच्यात खरोखर खालीचा वाटा कुणाचा असेल तर नानाचा असेल. तर नाना मला बरेच मला बोलला होता काही कर तू उद्या वरती शाळा बांध. अशा पद्धतीने काम करण्याची कुणामध्ये असेल, काम कसं करावं. आणि जरी कोण पुढारी असला, भाऊ जरी मोठा कोण माणूस असला, माझा भाऊ पोलीस पाटील आहे, उद्या म्हणायला गेलं तर आज बंगल्यावर पण त्याला नाही म्हटलं तर त्या पद्धतीने मान सन्मान आहे. पण कधी त्यांनी आमदाराचा विचार केला नाही, कधी त्यांनी सरपंचाचा विचार केला नाही. कर्तव्यदक्ष 8 तास काही माझ्यामध्ये तो इथं 12 तास काम करत असेल. एक वैशिष्ट्य आहे की नानांची नोकरी 26 वर्ष झाली असं सांगत होते. सुरुवातीचं त्यांचं कष्ट आम्ही कधीच पाहिलं नाही. मी या 10 महिन्याच्या काळात नाना ही व्यक्ती काय आहे, मी बरीच माणसं पाहिली, परंतु नाना हा चालतं बोलतं व्यक्तिमत्व मी पहिल्यांदाच पाहिलं. गावची व्यक्ती असून दुसऱ्याविषयी असणारं त्यांचं प्रेम हे अतिशय मोलाचं आहे. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते हे मी ऐकले होते. खरा परीस मी कधीच पाहिला नाही, पण चालता बोलता परीस नानांच्या रूपाने पाहिला. आज नानांचे कष्ट सांगायचं म्हटलं तर नानांनी
हे शाळेचे सर्व फर्निचर म्हणजे मोठमोठी कपाटे डोक्यावरून आणले, म्हणजे त्यांचं कष्ट हे खूप मोठं वाखाणण्याजोगं आहे. ते 7 ते 8 वर्ष विना वेतन 1 रुपया न घेता नानांनी काम केलेलं आहे. म्हणजे आजकाल 1 महिना 2 महिने म्हटलं तर आपल्याला पगार नाही झाला तर किती अडचण येते. अशा अवस्थेत नानांनी 8 वर्षे विना वेतन म्हणजे 1 रुपया पगार न घेता काम केलं. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.